Hi friends, welcome you on my YouTube channel DJ English Academy. Today I bring the new topic here to discuss how to study a poem. Already we studied the first part, so this is the second part of such a topic. So in this topic we are going to study the different types of poem. So we will see what are the types of the poem, how to study, how to understand. So what are the topics are in that. So let's go, we will study in detail now. So now first we'll see the types of poetry: sonnet, limerick, ballad, then elegy, free verse, epic. After that, lyric, humorous, idyll. So these are the different types of poetry. Now we will study each type of poetry in detail one by one. So first we will study sonnet. The word sonnet is derived from the Italian word sonetto, and which means a little song or a small lyric. जे लहान कडव्यातील सॉन्ग असतात किंवा जे गीत असतात ज्याला आपण सुनीत किंवा सॉनेट असं म्हणतो. टू टाइप्स ऑफ सॉनेट, द इंग्लिश और शेक्सपिरियन सॉनेट अँड सेकंड इज द इटालियन और द पेट्रार्कन सॉनेट. सॉनेटचे दोन प्रकार आहेत, एक इंग्लिश किंवा शेक्सपियर सॉनेट म्हणतो, दुसरे एक आहे इटालियन किंवा त्याला पेट्रार्कन सॉनेट असे म्हणतात. ईच लाईन हॅज 10 सिलेबल्स आणि प्रत्येक ओळीमध्ये 10 अक्षरांचा संग्रह त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की हा सॉनेट या प्रकारचा किंवा या प्रकारचे काव्य आहे. फर्स्ट 8 लाईन्स आर कॉल्ड ऑक्टेव. दे प्रेझेंट द थीम, अ सॉर्ट ऑफ प्रॉब्लेम. The last 6 lines called sestet and they state an answer of the problem. आता सॉनेट किंवा सुनीत हे जे काव्य आहे ते 14 ओळींचे असते. त्याच्यामधले पहिले जे 8 ओळी आहेत त्याला ऑक्टेव असं म्हणतात आणि त्या पहिल्या 8 ओळीमध्ये एक प्रॉब्लेम दिलेला असतो, एक समस्या दिलेली असते आणि शेवटचे जे 6 ओळी आहेत त्याला सेस्टेट म्हणतात आणि त्या 6 ओळींमध्ये पहिल्या 8 ओळींमध्ये दिलेल्या जी समस्या आहे त्याचं उत्तर हे शेवटच्या 6 ओळींमध्ये या ठिकाणी दिलेलं असतात. लाईन्स, आता ह्या कविते किंवा ही कविता ही 14 ओळींची असते. स्टांजा, याच्यामध्ये एक किंवा जास्तीत जास्त 2 स्टांजा असतात. थीम, आणि या कविता जी आहे त्याचं थीम आहे ते लव किंवा ज्याला आपण प्रेम म्हणतो. रायमिंग पॅटर्न ए बी ए बी, सी डी सी डी, ई एफ ई एफ, जी जी किंवा सी डी सी, सी डी सी किंवा सी डी सी, ई डी सी हे त्याचे रायमिंग पॅटर्न आहेत. स्ट्रक्चर पॅटर्न आयम्बिक पेंटामीटर म्हणजे 5 गण असलेली ही कविता असते की ज्याच्यामध्ये कमीत कमी 5 शब्द आणि जास्तीत जास्त 10 शब्द अशा प्रकारची रचना असते. तर हा झाला सॉनेट किंवा सुनीत पहिला प्रकार. याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लिमरिक, ज्याला आपण वात्रटिका. वात्रटिका म्हणजे विनोदी कविता. अ लिमरिक इज अ ह्युमरस पोएम कन्सिस्टिंग ऑफ 5 लाईन्स. 5 ओळींची जी विनोदी कविता असते त्याला वात्रटिका असं मराठीमध्ये म्हणतात. द लिमरिक इज अ 5 लाईन्स पोएम. इट इज कंपोज्ड फॉर चिल्ड्रन. इट इज एंटरटेनिंग पोएम. आता ही लिमरिक किंवा वात्रटिका नावाची जी कविता आहे तर हे विशेष करून किंवा खास करून मुलांसाठी तयार केलेली एक विनोदात्मक कविता असते की ज्याच्यातून मुलांचं करमणूक व्हावे हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. The speakers in this type of poem are animals and inanimated objects. आता याच्यामध्ये प्राणी किंवा वेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत की जे त्या ठिकाणी स्पीकर्स म्हणजे महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणून त्या ठिकाणी ते वापरले गेलेले असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांचा उपयोग वेगवेगळ्या प्राण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कविता प्रेझेंट केलेली असते. द स्टाईल ऑफ पोएट्री इज इमॅजिनेशन, आणि ही कविता पूर्ण काल्पनिक अशा प्रकारची असते ज्याचे वास्तवाशी काहीही संबंध नाही. The first, second and fifth lines have seen 7 to 10 syllables with a rhyme. आता तर याच्याकडे आपण पाहिलं तर ज्या कवितेमधले किंवा 5 ओळींची जे कविता असतात त्यामध्ये पहिली ओळ, दुसरी ओळ आणि 5वी ओळ आहे. या ओळीतील शेवटचे जे शब्द आहेत ते एकमेकांना त्या ठिकाणी रायमिंग वर्ड्स किंवा ते रायमिंग पेअर्स होतात.
म्हणजे यमक जुळवणारे शब्द आहेत. पहिला शब्द हा दुसऱ्या ओळीतील शब्दाशी आणि त्यानंतर पाचव्या ओळीतील शब्द हे एकसारखे त्या ठिकाणी येतात. द थर्ड अँड फोर्थ लाईन्स हॅव 5 to 7 syllables विथ राईम. आणि तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द आणि चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द की ज्या ठिकाणी या दोन शब्दांचं यमक त्या ठिकाणी जुळते. लाईन्स, आता 5 लाईन्स ही कविता असते. स्टांजा, अ सेट ऑफ स्टांजा विथ 5 लाईन्स, 5 ओळींचा एक स्टांजा दिलेला असतो. थीम, ह्युमरस, विनोद हा या कवितेचा महत्त्वाचा विषय आहे. रायमिंग पॅटर्न, त्याला ए ए बी बी ए अशा प्रकारची त्याची रचना असते. आणि आयम्बिक याही ठिकाणी 5 गण असलेल्या अशी कवितेची ओळ आहे. आता बघा नोटमध्ये काय दिलं आहे. रायमिंग वर्ड ऑफ फर्स्ट लाईन मॅचेस टू सेकंड अँड फिफ्थ. पहिल्या ओळीमध्ये जो यमक जोडणारा शब्द दिला आहे त्याचं यमक हे दुसऱ्या ओळीतील आणि पाचव्या ओळीतील शब्दाशी त्या ठिकाणी जुळते. आणि रायमिंग वर्ड ऑफ थर्ड लाईन मॅचेस टू फोर्थ, आणि तिसऱ्या ओळीतील यमक जोडणारा शब्द आहे त्या शब्दाचं यमक हे चौथ्या ओळीतील शब्दाशी या ठिकाणी जुळते. नेक्स्ट टाईप इज बॅलड, आणि पुढचा प्रकार आहे तो म्हणजे पोवाडा किंवा त्याला लावणी किंवा पोवाडा असे म्हणतो आपण. एखादी अद्भुत गोष्ट आहे ते सांगण्यासाठी जे काव्याचा प्रकार वापरला जातो त्याला बॅलड असे म्हणतात. अ शॉर्ट स्टोरी पोएम विथ अ मॅसेज दॅट प्रेझेंट्स अ लाईट अँड सिम्पल सॉन्ग ऑफ फोक. इट इज वन ऑफ द सेंटिमेंटल or romantic character having 2 or more stanzas all sung to the same melody. आता ही एक शॉर्ट अशा प्रकारची किंवा लॉंग किंवा नॅरेटिव्ह अशा प्रकारची कविता असते की अगदी एखाद्या लॉंग अशा मोठ्या प्रकारचे एखादा इतिहास असेल किंवा एक ऐतिहासिक घटना असेल त्याच्यावर आधारित या ठिकाणी गौरव उद्गार गाण्यासाठी अशा प्रकारच्या कवितेची रचना केलेली असते आणि अत्यंत लहान असा मॅसेज त्याच्यातून दिलेला असतो. ही कविता आहे जी भावनाप्रधान अशा प्रकारची कविता असते. इट इज अ सिम्पल नॅरेटिव्ह पोएम ऑफ फोक ओरिजिन. तर लोककथा हा याचा महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावर हे कथन केलेलं अशा प्रकारची कविता असते. इट इज कंपोज इन शॉर्ट स्टांजाज अँड अडॅप्टेड फॉर अ सिंगिंग. आणि ह्याची रचना आहे ती लहान लहान स्टांजामध्ये केलेली असते आणि नंतर ते याचं रूपांतर गीतमध्ये किंवा काव्यामध्ये केले जाते. अ सेंटिमेंटल रोमॅन्टिक पॉप्युलर सॉन्ग. आणि बॅलडचे किंवा या पोवाड्याच्या माध्यमातून भावनाप्रधान आणि प्रेरणादायी अशा प्रकारचे काव्य या ठिकाणी त्याची निर्मिती केली जाते. Ballads means a dance song. The songs which make a dancing performance. So such a songs are called the ballads. So such a poem has the 5 lines, 4 lines each stanza is there, and theme is love, marriage, religion, drinking song, legends, and history. So these are the different themes that represent through the ballad. लावणी असेल किंवा पोवाडा जे महाराष्ट्रीयन संस्कृती आहे त्याचं जर दर्शन घडवायचं असेल काव्याच्या माध्यमातून तर आपण बॅलडच्या माध्यमातून ते दर्शन घडवू शकतो. रायमिंग पॅटर्न ऑफ दिस पोएम इज ABCD or ABAB अँड द स्ट्रक्चर ऑफ द स्टांजा इज क्वॅट्रेन. म्हणजे 4 ओळींचा स्टांजा या ठिकाणी असतो. अँड द टोन ऑफ द पोएम इज सिरियस ऑर द इन्स्पिरेशनल. नेक्स्ट पार्ट इज एलिजी. An elegy is a poem of serious reflection, usually a lament for the death. एखाद्या व्यक्तीचं किंवा आपल्या प्रिय अशा व्यक्ती वस्तूचं जर त्या ठिकाणी जर मृत्यू झाला तर त्याच्यावर शोक व्यक्त करण्यासाठी जो काव्याचा प्रकार वापरला जातो त्याला एलिजी असं म्हणतात किंवा शोकगीत. There are 2 types of the elegy, the personal elegy and the impersonal elegy. The poet laments on the death of some close friend or relatives, that is called the personal elegy, and the poet expresses grieves over human destiny, so that is called the impersonal elegy. या कवितेच्या माध्यमातून तीव्र दुःख, शोक, वेदना इत्यादी विषय मांडले जातात म्हणून ह्याला शोकगीत असे म्हटले जाते. The elegy is a form of poetry in which the poet or speaker expresses themes like praise, grief, sadness, lament, or loss. The poem has the 20 lines. Each stanza has the 4 lines. The theme of the poem is grief, sadness, lament, or loss. Rhyming pattern of the poem is ABAB. Structure pattern is the quatrain. Quatrain means each stanza has 4 lines.
Tone of the poem is the serious or lament. When we want to express the sadness or our unhappiness through the poem, so we have to be use the elegy to express our feelings. Next is free verse, a poetry which doesn't have any rhyme scheme or many musical pattern, or the rhyme scheme is called a free verse or a blank verse. ज्या कवितेमध्ये कोणत्याही प्रकारचे यमक जुळवणारे शब्द नसतात, ज्या ठिकाणी प्रत्येक स्टांजामधील प्रत्येक ओळ ही शिस्तबद्ध पद्धतीने मांडलेली नसते, फक्त मनातील विचार व्यक्त करण्यासाठी शब्दांची त्या ठिकाणी जी मांडणी केलेली असते साध्या आणि सोप्या पद्धतीने, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंधनं नसतात, असं बंधनं विरहित काव्य ज्याला आपण मुक्त छंद असे म्हणतो, म्हणजेच फ्री वर्स. फ्री वर्स इज नॉट a prose to set out in a lines. It is language organized for its musical effects of rhythm and sound. ह्या कवितेचा उद्देश एकच असतो फक्त की सूर आणि तालबद्धता संगीतामध्ये यावे आणि ते गाणं ऐकण्यासाठी किंवा मंत्रमुग्ध व्हावे त्या गाण्यातून, अशा प्रकारची या काव्याची रचना असते. The poetic devices. If we want to understand the poem like the blank verse or the free verse, so the following poetic devices will help us. The poem which has the repetition, assonance, alliteration or the imagery. If such kind of the poetic devices are, so that is called the free verse, or these are the important characteristics through which we can understand the free verse. It is an open form of the poetry. It doesn't follow any rhyming scheme. So minimum two or maximum more lines can be covered there. So the stanza will be of minimum 2 stanzas will be there. Theme of such a free verse is human nature. Rhyming pattern, there is no rhyming pattern because it is told that it is open form of the poetry. There is no rhyming scheme, no rhyming pattern, and the tone of such a poem is happy or the serious. Second is epic. An epic is a form of long and narrative type of poem. It is the story of one person or a group of the person of the ancient. It tells the tales of history, mythology, nation or race. बघा आता ज्या कवितेमध्ये मधून आपल्याला इतिहास, पौराणिक शास्त्र, राष्ट्र, वंश याविषयी माहिती मिळते त्याला महाकाव्य असे म्हणतात. उदाहरणार्थ रामायण, महाभारत हे सगळ्यात मोठे महाकाव्य आहेत की ज्याच्यामध्ये कुरुवंश असेल की ज्या वंशाविषयी आपल्याला माहिती मिळालेली आहे. हे पौराणिक असे काव्य आहेत मोठे की ज्या काव्याच्या माध्यमातून प्राचीन काळातील इतिहास आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे. इट रिप्रेझेंट्स द ॲडव्हेंचर, हिरोईक ॲक्शन्स और डीड्स ऑफ अ हिरो. यामध्ये जो मुख्य हिरो असतो, जो मुख्य नायक असतो त्या कवितेचा, त्याने कोणकोणत्या प्रकारचे साहसी कृत्य त्या ठिकाणी केलेले आहेत किंवा त्याने साहसी प्रवास त्याच्या जीवनाचा कसा केलेला आहे त्याचं चित्र या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं असतात. एपिक पोएम्स आर ॲज लाँग ॲज नॉवेल. जसं आपण एखादं कादंबरी पाहतो की जी मोठी विस्तृत असते, त्याच पद्धतीने हे महाकाव्य असतात. इट डील्स विथ द थीम ऑफ गॉड्स, सुपर ह्युमन और सुपर powers. So these are the important themes of the epic. A journey of a single person or a group of person, so that is called the epic. The poem has a long narrative, so there is no any fixed pattern of the lines, there is no fixed pattern of the stanza. The theme is that the mythological history, that is called Pauranik Shastra, Itihas. Rhyming pattern, no rhyming pattern, or there is no rhyming scheme there. And the tone of the such kind of the epic is happy or the serious. Second is lyrics. Lyrics, the word comes from the Latin word lyricus, meaning of or for the lyre. Lyre means the listener. Those are listening such a song, so that is called lyric. Poem which is sung with a musical instruments to express the thoughts of and feelings of the poet. कवी आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी संगीताच्या माध्यमातून ज्यावेळेस काव्याची रचना करतो त्याला गीत असे म्हणतात. एलिजी, ओड्स अँड सॉनेट्स. एलिजी, ओड आणि सॉनेट हे जे काव्याचे प्रकार आहेत ते काव्याचे प्रकार या लिरिक्समधून व्यक्त केले जातात. अँड द मूड ऑफ द पोएम इज समटाइम्स द हॅप्पी और समटाइम्स द it is depend on the situation.
The lines, it has the 14 lines, 4 to 8 stanzas are there, and theme is the life or the statement of the human nature, and the rhyming pattern is ABAB, structure pattern is songs. The songs which we listen from the movies, serials or different kind of the albums, so all this type of the Marathi, Hindi, all the songs are called as a part of the lyrics, and the tone of such a lyrics is melodic or the emotional. Second is the humorous or ज्याला आपण विनोदी कविता म्हणतो. A poem which composed by humor, funny, comical, that is called the humorous anecdote or humorous poem. ज्या कवितेमधून किंवा ज्याच्यातून विनोद किंवा हास्य निर्माण केले जाते अशा प्रकारच्या काव्याला विनोदी कविता असे म्हणतात. इट टेल्स अ शॉर्ट अँड ह्युमरस स्टोरी. अत्यंत कमी शब्दामध्ये किंवा शॉर्ट अशी स्टोरी असते. नर्सरी राईम्स आपण पाहतो. हे नर्सरी राईम्स म्हणजेच ह्युमरस प्रकारचं एक काव्य, ह्युमरस या काव्य प्रकारामध्ये हे येतात. द पोएम हॅज द 5 lines. There are 4 stanzas and theme of such a humorous poem is laugh. Rhyming pattern is AABBA. Why? Because it has a 5 lines. And structure of this is called as a humorous or laughing songs, and tone is melodic and funny. Next is that is called the Idyll, a poem which depicts the picture of the rural life. ग्रामीण जीवनाचे वर्णन ज्या काव्यामधून केले जाते त्याला ग्रामीण कविता किंवा आयडियल अशा प्रकारे म्हणतात. आता या ठिकाणी तुम्ही इमेजेस पाहू शकता की ज्या ठिकाणी ग्रामीण भागातील हे वेगवेगळे चित्र आहेत. चित्रांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते की जे काव्य ग्रामीण भागाचं दर्शन या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून घडवते त्याला आपण आयडियल असं म्हणतो. इथेही तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे चित्र दिलेले आहेत, शेती दिलेलं आहेत की ज्याच्यातून आपल्या लक्षात येते की हे जे जीवन आहे किंवा हे जे काव्य आहे हे ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे. आणि ह्याचे लाईन्स पाहिले तर देर इज नो फिक्स पॅटर्न ऑफ द लाईन, देर इज नो फिक्स पॅटर्न ऑर सेट ऑफ द स्टांजाज. द थीम ऑफ द पोएम इज रूरल लाईफ and there is no fixed rhyming scheme, rhyming pattern, and the tone of such a poem is peace, happy and enjoyable. So friends, these are the types of poetry we studied in a very short, because the things which are important for us as per the student, so that's all such a points I cover here, and I have tried to my level best to complete or to make the understandable all the points. So these are the types of the poem. So in the next or in third part, how to study a poem, that in that part we will be study the remaining points. So now thank you so much for watching my video. I hope you will get the proper knowledge through this, and if you do not understand any concept, so you can send your message in my comment box so I can get it, and definitely I will try to clear whatever the doubts you have. And if you want to in more details, once again I'm making the video for the particularly for the teachers, so in that also you will get more in detail such things. So once again, thank you so much for watching my video, and be connect with the third part. I'm coming with the third part very soon. Thank you so much.